आपण पाहत आहात लोकनेता न्यूज, रोखोक सडेतोड। नमस्कार, मी प्राध्यापक दादासाहेब ढाकणे। आपण पाहत आहात लोकनेता न्यूज। लोकनेता न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। तर पाहूया आजची एक त्यानंतर शिवसंग्राम जिल्हा उपाध्यक्ष आनंदजी जाधव यांना विनंती करतो की आता जो आपला उद्याचा 9 तारखेचा निर्धार मेळावा या ठिकाणी औरंगाबादला मोठ्या प्रमाणात आयोजित केलेला आहे। आज म्हणजे साहेबांनी प्रत्येक तालुक्यात बैठक घेतली। आता आपल्याला मला वाटतं की आज इथे आपण बीडची एक बैठक राहिलेली आहे साहेबांची, म्हणजे जवळपास परळीला बैठक घेतली, माजलगाव, धारूर, बाकी सगळ्याच तालुक्यामध्ये साहेबांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उत्साह उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला। निश्चितच उद्याचा जो काही 9 तारखेचा हा आपला निर्धार मेळावा आहे, या निर्धार मेळाव्यासाठी आपण या केस तालुक्यामधून जास्तीत जास्त त्या ठिकाणी मंडळीला आपल्याला त्या ठिकाणी मेळाव्याला घेऊन जायचे, कारण की हा जो मेळावा त्या ठिकाणी साहेबांनी आयोजित केलेला आहे, कारण की साहेबांनी आयोजित करण्यामागचं काय कारण आहे हे सुद्धा त्या ठिकाणी निश्चित म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती असलं पाहिजे, कारण की साहेबांनी ज्या पद्धतीनं संघर्ष 1900 म्हणजे 82-83 पासून साहेब संघर्ष सुरू केला। आतापर्यंत साहेबांचा संघर्ष सत्तेत असू नसू तरी तो संघर्ष चालूच आहे। आता साहेबांनी जो काही मराठा आरक्षणाचा जो काही मुद्दा होता तो त्या ठिकाणी अतिशय म्हणजे त्या ठिकाणी हे करून तो मराठा आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी साहेबांनी मार्गी लावलेला आहे। तसाच ज्या ज्या काही आणखी आता या ठिकाणी ब्राह्मण संघटनेचे काही मागण्या परवा मुख्यमंत्र्याला साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी ब्राह्मण संघटनेचं त्या ठिकाणी नेतृत्व केलं आणि जे काही महाराष्ट्रभरातून जे काही ब्राह्मण संघटनेची मंडळी त्या ठिकाणी गेली होती त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जे काही आता सांगितलं किंवा कमीत कमी 15 मागण्यांपैकी 13 मागण्या त्या ठिकाणी ब्राह्मण संघटनेच्या सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण केलेल्या आहेत। अशा ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी निश्चितच समाजासाठी साहेब तिथं त्या ठिकाणी झगडत आहेत। आता साहेबांचा एक निश्चय साहेबांनी एक असा केलाय किंवा जे काही आपल्या महाराष्ट्रातले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आपल्याला एक पेन्शन योजना त्या ठिकाणी सुरू करायची आणि पेन्शन योजना सुरू करण्यासाठी आपल्या ज्या काही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एकत्रित करून एक मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी एक मागणीचा अर्ज आपल्याला त्या ठिकाणी जवळपास 1 लाख अर्ज त्या ठिकाणी तयार करून तो मुख्यमंत्र्याला द्यायचा आहे आणि जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कमीत कमी 1000 रुपयाची पेन्शन योजना त्या ठिकाणी सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी भाग पाडायचे। म्हणून हा जो काही आता 9 तारखेचा मेळावा आहे तो निर्धार मेळावा खास प्रमुख मागणी साहेबांची ती आहे। आता आणि त्या मेळाव्यासाठी स्वतः मुख्यमंत्री येणार आहे, त्याच्यामुळे थोडंसं साहेब स्वतः जाताना त्या ठिकाणी लक्ष देत आहेत। म्हणून आज या ठिकाणी या तालुक्याची आज बैठक लावलेली आहे। ज्या काही आता अडीअडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत, आता त्या ठिकाणी भगवती बाई बसेने जे काही समस्या या ठिकाणी मांडली, कारण की तुम्हाला सांगतो की तुम्ही मंडळींनी काम केलं तर मी यापेक्षाही जास्त वेळ देण्याचा नक्की प्रयत्न करेन। आज या ठिकाणी जर आपण चित्र पाहिलं तर मी गणेशराव बसगुडे यांच्या मताशी निश्चितपणे सहमत आहे। नाही तर त्यांचं जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मोठं काम असणारं असं नेतृत्व आहे। रामारी मेटे इथं आहेत, त्यांनी पंचायत समिती सभापती म्हणून काम केलं आहे। जर भारत काळे तालुक्यात नसतील पण मतदारसंघामध्ये आहे। म्हणजे आनंद जाधव जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद लढवलेली आहे। बाळासाहेब गलांडे पण ज्येष्ठ नेते आहेत, तालुका अध्यक्ष आहे, समिती लढवली। ते चाळकांना मी जर विचारलं की तुम्ही तुमच्या पंचायत समितीच्या घरामध्ये किती गाव आहेत, त्या गावातले किती कार्यकर्त्यांना तुम्ही यायला निमंत्रण द्यायला, तर मला 100% खात्री आहे की त्यांनी फार कुणाला सांगितलं नसावं, का ते त्यांचं काम नाही। उदाहरण म्हणून देतो, तेच कुणाचंही सगळ्याच आहे, रणजितचं असेल, रामारीचं असेल, विजयरावचं असेल, कुणाचं आहे सगळ्यांना, बाळासाहेब गलांडकरचं असेल, सगळ्याच। मग एवढा आपला ठीक आहे, म्हणजे माझ्याकडून वेळ देणं होत नसेल
पण वेळ देऊन करायचं काय हे कधी कोण सांगतंय का? इथं वेळ देतो मी, 8 दिवसाला 1 दिवस देतो, अर्धा दिवस देतो, येऊन करू काय? फक्त चहा देत बसू, जेवण करत बसू? त्याच्यासाठी मी सगळीकडे सगळ्या महाराष्ट्रातला बीड मतदारसंघातला इतर पिकांचा वेळ वाया घालून इथं येऊ का? इथं आलो तर माझा 2 लोकांना उपयोग झाला पाहिजे, एखाद्या गावाला उपयोग झाला पाहिजे, 4 माणसं जोडले गेले पाहिजे, तर मी येतो येऊ ना. यामुळं आता माझी आपल्याला सगळ्याला विनंती आहे, आपण जे गेल्या 17 वर्षामध्ये जे काम केलेलं आहे, हे काम या राज्यातल्या एकाही पक्षाने केलेलं नाहीये. म्हणजे राष्ट्रीय पक्ष असू द्या किंवा आपल्या राज्यातले पक्ष असू द्या, आपण जे जे प्रश्न हातामध्ये घेतले ते 90% 100% सोडवायचं आणि त्याला न्याय द्यायचं काम आपण केलंय. मराठा आरक्षणाचा प्रश्न जेव्हा कुणी घेतला नव्हता हातामध्ये, कुणी जवळ सुद्धा यायला तयार नव्हतं, बोलायला तयार नव्हतं, लिहायला तयार नव्हतं, सगळेजण नावं ठेवत होते, बोलत होते, वेडेवाकडं वागत होते आपल्याशी, सरकार तिकडे बघायला तयार नव्हतं, वेळ द्यायला सुद्धा आपल्याला राजी नसायचं. अशा परिस्थितीमध्ये आपण लढा इथपर्यंत आणायचं काम आपण केलं. कालांतरानं अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी झाले. 16 साली 2 वर्षापूर्वी तर अनेक समाज मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरला. त्याच्या अगोदर कोण होतं? आपणच होतो. हा लढा तुम्ही एका पद्धतीनं जर पाहिलं, आता जे कुलकर्णी आहे, ब्राह्मण समाजाचं आरक्षण आहे, धनगर समाजाचं आरक्षण आहे, मुस्लिम समाजाचं आरक्षण आहे, किंवा आपल्या शिवा संघटनेच्या मार्फत जे चालू आहे यांचं लिंगायत समाजाचं असेल, आदिवासी समाजाचं असेल, ह्या सगळ्यांची आरक्षण जर पाहिली तर आताच्या परिस्थितीमध्ये ते आरक्षणाची लढाई लढणं, त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक सगळ्या लोकांचा असणं ही फार सोपी गोष्ट आहे. पण जेव्हा कुणीच तयार नव्हतं, अत्यंत सगळेच विरोधात होते, तेव्हा ती लढाई लढून इथपर्यंत आणणं ही सोपी गोष्ट अजिबात नव्हती, अजिबात नव्हती. पण ती आपण केली. मला आरक्षण देतो म्हणणारे गलीगोळामध्ये भेटतील, अनेक लोक भेटतील कुलकर्णीजी. पण आपण पाहिलं की ब्राह्मण समाजाचं मागणी असो, परवाचं आंदोलन असो, धनगर समाजाचं असो, मुस्लिम समाजाचं असो, तसं मी ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाला परवा आलो. ही परवाच पहिली वेळ आलो का? नाही. 2000 हे जवळपास 7-8 वर्षापासून मी अनेक ठिकाणी बोललो ब्राह्मण समाजाच्या बद्दल, त्यांच्या बाजूने. दिल्लीमध्ये रामलीला मैदान अख्ख्या देशाचं बघायला कोणी नाही, चकार शब्दही मुस्लिम समाजातले सुद्धा काढत नव्हते. पण ही का बोलतो आपण की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या जेव्हा चळवळ आपण सुरू केली, तेव्हा त्याचा अभ्यास जेव्हा करायला लागलो आपण, तेव्हा असं लक्षात आलं की या राज्यातले तर देशातच नव्हे तर आपल्या सगळीकडं मराठा समाजामधल्याच ही बेकारी किंवा गरिबी किंवा वंचित असणारा घटक नाही. काही प्रस्थापित लोक, मध्यमवर्गीय लोक जर सोडले तर सगळ्या समाजामध्ये या पद्धतीचे मोठी दरी आहे. श्रीमंताची गरिबांमध्ये मोठी दरी निर्माण झालेली. आणि मुस्लिम समाजामध्ये तर मराठा समाजापेक्षा वाईट परिस्थिती आहे, एवढी वाईट आहे. मग आपण मागत असताना त्यांना तुम्ही देऊ नका किंवा त्यांना वंचित ठेवा, हा आपण कोणत्या पद्धतीने बोलू शकतो? त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे, ब्राह्मण समाजाला न्याय. जे जे या राज्यामध्ये वंचित आहेत, गरीब आहेत, तर त्या लोकांना मग आरक्षण असो किंवा वेगवेगळे शिक्षणाचे फायदे असो, नोकरीमध्ये संधी असो, हे त्यांना मिळालेच पाहिजे. ही भूमिका शिवसंग्रामची विनायक मेटेंनी सातत्यानं मांडायचं काम राज्यामध्ये केलं. आणि हे
कुलकर्णीजी